मी अरुण खोडके. शिवचिंतन. दक्षिणेच्या मोहिमेमध्ये आलमगीर औरंगजेबाने आशा निराशांचा केविलवाना खेळ पाहिला होता. मराठशाही नव्हे तर मराठशाहीच्या रूपाने दैवतच त्याला हुलकावण्यात देत होते. त्याची क्रूर थट्टा करीत होते. औरंगजेबाची पावलोपावली होत असलेली करुणा वंचना पाहिली की तो मराठीशाहीचा शत्रू होता या गोष्टीचा क्षणभर विसर पडतो आणि मनाला त्याची कीव वाटते. औरंगजेबाच्या दुःखाला औरंगजेबच जबाबदार होता, दुसरे कोणीही नाही. त्याचे दुःख त्याच्या अज्ञानाने निर्माण केले होते. त्याला हे समजले नाही की राजाराम महाराज गेले की मराठी शाही संपली असे नव्हते, ते अमर होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज या व्यक्ती नव्हत्या, त्यांच्या रूपाने अवघे महाराष्ट्र राज्य त्यांच्याशी लढत होते. व्यक्ती गेली की राष्ट्र मरत नसते, पणती फुटली की ज्योती फुटत नसते. आरसा फुटला की प्रतिबिंबाचा चुराडा झाला म्हणून बिंबाच्या काही ठिकरा उडत नाहीत. नदीच्या पात्रात जलबंध उठतात आणि विरतातही, पण अमृतत्वाचे प्रतीक असलेली ती सरिता अखंड वाहत राहते. राष्ट्र ही ज्योती आहे, राष्ट्र हे बिंब आहे, राष्ट्र ही नदी आहे. हे कुशाग्र बुद्धीच्या औरंगजेबालाही समजले नाही. मराठेशाही ही जमात नव्हती, झुंड नव्हती, ती लुटारांची टोळी नव्हती. ते एक समर्थ राष्ट्र होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी